नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तर चला आपण इथे आज 2 मुळे घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून त्याचे साल काढून घेणार आहोत आपण. तर चला आता साल काढून घेऊया आपण. हे बघा, दोन्ही मुळ्याचे साल काढून घेतलेले आहेत आपण. आता याला आपण खिसणीने खिसून घेऊया. तुम्ही ठेचू पण शकता त्याला, बारीक तुकडे करून तुमच्या आवडीनुसार. तर चला आपण सर्व मुळे खिसून घेतलेले आहेत बघा. आता याच्यामध्ये पाणी टाकून घेऊया आपण. पाणी टाकून 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेऊया. इकडे मी वाटण्यासाठी मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या, लसूण घेतलेला आहे. आता आपण हे वाटण काढून घेऊया मिक्सरमध्ये. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. हे बघा, अशा प्रकारे वाटून घेतलेलं आहे. तर चला आता आपण पॅन घेऊया. पॅनमध्ये तेल घालून घेऊया. त्यात घालूया आपण मोहरी, जिरं घालूया, कढीपत्ता घालून घेऊया आणि कांदा घातलेला आहे एक मी छोटा. याला छान असं तळू देऊया आपण. त्यात घालूया आपण आता हे ठेचा केलेला लसणाचा आणि मिरचीचा. ते पण छान परतलं आहे. आता त्यामध्ये आपण हळद घालून घेऊया. आता आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घेऊन त्याला पाणी सर्व काढून घेतलेलं आहे आणि ते आता टाकून घेऊया आपण मुळा. आता छान याला परतून घेऊया. हे बघा, आता घालून घेऊया चवीनुसार मीठ, कोथिंबीर थोडीशी. परत याला एकदा मिक्स करून घेऊया आणि थोडंसं अगदी काहीतरी पाणी टाकायचं आहे, जास्त पाणी टाकायचं नाही. आणि झाकून ठेवूया. हे बघा, झालेलं आहे आपला मुळ्याची चटणी रेडी. तर चला आता आपण सर्व करूया. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे, खूप सुंदर अशी लागते खायला. यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया. तर नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही काय. धन्यवाद.